महाराष्ट्र के किसानों हेतु सौर ऊर्जा पंप परियोजना का शुभारंभ करने का कार्य उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने केंद्र सरकार के सहयोग से राज्य में शुरू किया है। सौर ऊर्जा पंप लगाने वाले किसानों को 25 साल तक बिजली बिल से मुक्ति मिलेगी। इसके अलावा किसान सौर ऊर्जा के माध्यम से अतिरिक्त बिजली उत्पन्न करके कमाई कर सकते हैं। सौर ऊर्जा पंप योजना का लाभ महाराष्ट्र के किसान ज़्यादा से ज़्यादा उठाएं, इसके लिए राज्य सरकार ने ग्रामीण क्षेत्रों में सौर ऊर्जा पंप जागरूकता अभियान का शुभारंभ कर रही है। आइए आपको हम सुनाते हैं इस संबंध में उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने और क्या कुछ। आज महाराष्ट्राची वाटचाल ही पेड पेंटिंग कडनं मागेल त्याला सौर पंप अशा प्रकारची होती आहे। पण या शेतकऱ्यांना आपण विचार केला तर पुढच्या 25 वर्षाकरता या ठिकाणी कुठलंही बिल लागणार नाहीये। पुढच्या काळामध्ये त्यांनी अधिकची वीज तयार केल्यानंतर ती ग्रिड मध्ये कशी टाकता येईल आणि त्यांना त्यातनं उत्पन्न कसं देता येईल, म्हणजे बिल भरणारा हा आता पैसे घेणारा कसा होऊ शकेल, अशी योजना शेतकऱ्यांपर्यंत आणण्याचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून चाललेला आहे। महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू केली आहे। या सौर पॅनल्समधून 25 वर्ष वीज निर्मिती होत असल्याने शेतकऱ्यांना तेवढा काळ वीज बिल येणार नाही। 7.5 HP सौर पंपाचा विचार केला तर 25 वर्षाच्या कालावधीत शेतकऱ्यांचं वीज बिलाचे 10 लाख रुपये वाचणार आहेत। सौर कृषी पंपाच्या पॅनल्समधून निर्माण होणारी अतिरिक्त वीज ग्रिडमधून पाठवून वीज कंपन्यांना विकता येईल। त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळवता येईल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणलेल्या सौर कृषी पंप योजनेमुळे शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावणार आहे।